आपले प्रदेशाचे माननीय कोषाध्यक्ष प्रदेश कोषाध्यक्ष माननीय मिहिरजी कोटेजा साहेब यांचं स्वागत करण्यात येत आहे। मिहिरजी कोटेजा साहेबांचं छत्रपती संभाजीनगरच्या वतीने हार्दिक स्वागत। बोला भारत माता की वंदे वंदे। मित्रांनो, माननीय देवाभाऊ, आज आपल्यामुळे हे कार्यालय आज जनसेवेमध्ये लोकांच्या मध्ये आज सादर होत आहे। आपण या छत्रपती संभाजीनगरवर विशेष प्रेम करता, म्हणजे अतुलजींच्या माध्यमातून अतुलजींवर विशेष प्रेम आपलं आहेच आहे, पण आपण आम्हाला DMIC दिलेली आहे। अतुल देवाभाऊ एकच बोला बोला 1,12,000 कोटींचे उद्योग आम्हाला दिलेले आहेत। त्याचा परिणाम असा झालाय देवाभाऊ की आता समोरची जी स्कीम आहे याच्यामध्ये 40 फ्लॅट एका उद्योजकांनी भाड्याने मागितले। तर अशा प्रत्येक ठिकाणी जागा आमच्याकडे घेतल्या जात आहेत। एकच मी सांगू इच्छितो की येणारी महानगरपालिका निवडणूक आहे, 115 जागा आहेत, आपण 80 जागा लढणार ना? पूर्ण कमळाच्या वर लढणार ना? देवाभाऊ, आम्हाला पूर्ण जागा लढायच्या आहेत, कमळावर महापौर करायचा आहे। मी आपल्याला विनंती करतो की आम्हाला आशीर्वाद द्यावा। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज भारतीय जनता पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर मधील कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील आमचे सहकारी श्री अतुल सावेजी, श्रीमती पंकजाताई मुंडे, रावसाहेब पाटील दानवे, विजयाताई रहाटकर, भागवत कराडजी, मेघनाताई बोर्डीकर, अजितजी गोपचडे, संजयजी केणेकर, बबनराव लोणीकर, संजयजी कोडगे, अनुराधाजी चव्हाण, नारायण कुचेजी, प्रशांत बमजी, सुरेश धसजी, मीर कोटेचाजी, भाऊराव देशमुखजी, लक्ष्मण सावजी, आपले अध्यक्ष किशोर शितोळे, सुहास शिरसाट, संजय खंबायते, शिरीष बोराळकर, किरण पाटील, बापू घडामोडे, अनिल मकरिये, सुरेश भुमरे, भास्कर दानवे, शिवाजी भरोसे, शंकर देशमुख, प्रवीण घुगे, ज्यांनी ही चांगली इमारत उभी केली ते वास्तुविशारद SB सुतारी, सर्वच या इमारतीकरता वेगवेगळ्या विभागात ज्यांनी कामं केली ते सर्व आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आणि उपस्थित या कार्यक्रमाकरता विशेषतः या बाजूला बसलेले आमचे सर्व सन्माननीय ज्येष्ठ कार्यकर्ते ज्यांनी अनेक वर्ष या छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वृद्धीकरता विकासाकरता काम केलं, ते सर्व आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विशेषतः या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सर्व लाडक्या बहिणी, आमच्या कार्यकर्ता बहिणी आणि सर्व कार्यकर्ता बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरताच हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। कार्यालयाच्या रूपाने आपल्या भारतीय जनता पक्षाचा गृहप्रवेश हा आज आपण या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून संभाजीनगर भारतीय जनता पक्षाला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर पहिल्यांदा आपल्या सर्वांना मी नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे बिहारच्या जनतेने आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी
यांच्यावर विश्वास दाखवत, नितीश कुमारजी यांच्या सुशासनावर विश्वास दाखवत विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला आणि एक प्रचंड मोठं बहुमत हे आपल्याला दिलं। त्याबद्दल मी बिहारच्या जनतेचे तर आभार मानतोच, पण भारतीय जनता पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आज अतिशय आनंदी आहोत आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या पंतप्रधानांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपला हा विजयाचा रथ सातत्याने पुढे चाललेला आहे। मोदीजींवर या देशामध्ये सर्वांचा विश्वास आहे आणि सातत्याने जे फेक नरेटिव्ह तयार होत आहेत त्या फेक नरेटिव्हला जनताच त्या ठिकाणी उत्तर देते आहे। जोपर्यंत काँग्रेस सहित विरोधी पक्ष हे जमिनीवरची हकीकत समजून घेत नाहीत, जनतेत जात नाहीत, जनतेचे प्रश्न मांडत नाहीत, तोपर्यंत त्यांची अशीच माती होत राहील हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे। ते स्वतःच्या मनाचं समाधान करू शकतात, त्या ठिकाणी कधी वोट चोरीचा मुद्दा, कधी ईव्हीएमचा मुद्दा, असे वेगवेगळे मुद्दे ते सातत्याने मांडतात, पण ज्यावेळी कोर्ट त्यांना म्हणतं पुरावा द्या, कवडीचा पुरावा देत नाही। ज्यावेळी इलेक्शन कमिशन त्यांना म्हणतं पुरावा द्या, एक पुरावा देखील देऊ शकत नाही। हवेत गोळीबार करणाऱ्यांना जमीन दिसलेली आहे, अजूनही सुधारले नाहीत, तर त्यांची हीच अवस्था महाराष्ट्रातल्याही या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अशाच प्रकारची माती त्यांची होणार आहे हे या ठिकाणी भाकीत मी निश्चितपणे करू इच्छितो। आणि म्हणून खरं तर आजचा दिवस हा आपल्या सगळ्यांकरता अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। मी विशेष उल्लेख आणि अभिनंदन हे आपले मंत्री अतुल सावे यांचं करू इच्छितो की अतुल सावेंनी अतिशय मोलाची भूमिका हे कार्यालय उभारताना या ठिकाणी केलेली आहे। अर्थात इतर सगळ्यांचा निश्चितपणे त्यांना साथ या ठिकाणी होता। कराड साहेब असतील, आपले मागचे अध्यक्ष असतील, आताचे अध्यक्ष असतील, संजय असतील, सगळे मंचावरचे सगळ्यांनी त्यांना मदत केली। पण हे निश्चित आहे की जमीन शोधण्यापासून तर ही इमारत उभं राहतपर्यंत सातत्याने ज्या प्रकारे येणाऱ्या अडचणींचा सामना अतुलजींनी केला तो मला असं वाटतं अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्यांचं आज मी विशेष अभिनंदन या कार्यालय निर्मितीच्या निमित्ताने करतो। आज खऱ्या अर्थानं आपले नेते प्रमोदजी असतील, गोपीनाथजी असतील, हे स्वर्गातनं आपल्याला आशीर्वाद देत असतील, कारण या मराठवाड्यावर आणि छत्रपती संभाजीनगरवर त्यांचं प्रचंड प्रेम होतं आणि संभाजीनगर वासियांचंही त्यांच्यावर प्रचंड प्रेम होतं। आणि भाजपच्या वाटचालीमध्ये त्या ठिकाणी प्रमोदजी, गोपीनाथजी, वसंतराव भागवत असतील, या सगळ्या लोकांनी सातत्याने बिहारच्या जनतेने मोदींवर विश्वास दाखवत बहुमत दिलं असं या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात। विरोधक आरोप करतात मात्र पुरावे देत नाही असं या ठिकाणी देवेंद्र फडणवीस। हवेत गोळी मारणाऱ्यांना जमीन दिसली, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हीच अवस्था होणार असं फडणवीसांनी म्हटलंय। विरोधकांच्या फेक नरेटिव्हला जनता बरोबर उत्तर देत आहे। छत्रपती संभाजीनगरमधून या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। काँग्रेस जनतेचे प्रश्न मांडत नाही तोवर मातीच खातायत। या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून काँग्रेसवर टीकास्त्र डागण्यात आलेलं आहे।
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.